एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एकाच व्यक्तीचे जवळजवळ 6 ब्लाऊज कटिंग करून शिवणार आहोत. तर 4 ब्लाऊज आपले कटिंग करून झालेत. सॉरी शिवून झालेत, कटिंग 2च राहिलेत आणि शिवायचे पण 2च राहिलेत. म्हणजे आपले एकूण पूर्ण 6 ब्लाऊज होते, त्यातले 4 कंप्लीट झालेत. 2 याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बाकी राहिले. तर तुम्ही हे 4 कसे झालेत हे अगोदर पाहून घ्या. सुंदर पद्धतीने आपण एकाच व्यक्तीचे 4 ब्लाऊजची कटिंग करून त्याला स्टिच केलेत आणि कस्टमरनी माझ्यावर ठेवलेलं का तुम्हाला जसे गळे टाकायचे तसे टाका. काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, काही गोष्टी मी सांगितल्या. तर आपण याला रेडीमेड पायपिंग लावून आपण याला मध्ये काठ लावलाय आणि अशा पद्धतीने हा नेक घेतलाय. कमी वेळामध्ये सुंदर ब्लाऊज झालाय हा. आणि लटकन याला जे आपण हमेशा लावतोच, तर लटकन लावलं आणि 36 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची मी कटिंग केली. याची कटिंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. 36 साईजमध्ये सोबत 2 ब्लाऊजची आपण कटिंग दाखवली. तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी प्रत्येक काम कस्टमरच्या कामावरच दाखवते. आणि हा ब्लाऊज पण 36 साईजचाच आहे. प्रिन्सेसमध्येच आपण शिवलाय आणि याला पाठीला खाली काठ न घेता आपण डिझाईनसाठी असे काठ घेतलेत. आता हे पण सुंदर असे काठ दिसतात आणि घातल्याच्या नंतर हा ब्लाऊज खूप छान दिसतो. हे झाले आपले 2 ब्लाऊज. तिसरा ब्लाऊज आपण कटोरीमध्ये मटका गळा घेतलेला. मटका गळ्यामध्ये आपण आता थोडंसं प्रेस व्यवस्थित नसल्यामुळं थोडंसं तिरकं पडतंय. मटका गळ्यामध्ये आपण याला लटकन लावलेत. कस्टमरच्या आवडीनुसार आपण लेस लावली. लटकन नॉर्मल लावलेत, आपण अशी लेस लावली, खूप छान दिसते. आणि हा आहे 36 साईजचा कटोरी ब्लाऊज. तुम्ही याची फिनिशिंग पाहू शकतात. मी प्रत्येक जवळजवळ सगळे व्हिडिओ आपले टाकलेले आहेत. जे कटिंग असो त्या स्टिचिंगचे सध्या तर टाकलेले नाही, पण कटिंगचे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेत. हा आपला कटोरी ब्लाऊज 36 साईजमध्ये आणि हा बोट नेकमध्ये मी शिवलेला 36 साईजमध्ये. याची पण कटिंग मी अपलोड केली. नेक आपण अशा पद्धतीने घेतलं आहे का जे करून कस्टमरला पण आवडेल आणि त्यांनी पण सांगितलेलं. तर पाहू शकतात, घातल्याच्या नंतर याची फिटिंग खूप छान येऊन जाते. डबल बटन लावले आणि समोरून गळा आपण 6.5 इंचाचा घेतलाय. सुंदर असे हे सगळे ब्लाऊज झालेत. आता त्याच्यातले 2 ब्लाऊज कसे झालेत आणि कसे होणार हे अजून मला पण माहीत नाही. ज्यावेळेस मी कटिंगला घेते त्यावेळेस ठरवते ब्लाऊज कसे शिवायचे आणि ते कस्टमरला नक्कीच आवडतात. ह्या व्हिडिओमधले सारे ब्लाऊज जर आवडले तर नक्की कमेंट करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी अगोदर तुम्हाला जर तुम्ही माझे सबस्क्रायबर नसाल किंवा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं प्रत्येक नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.